दगाबाजीवरून रंगले आरोप प्रत्यारोपांच्या सोलापूरमधील राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला होता। महाराष्ट्रात मविवाचे भले भले नेते पराभूत झाले आहेत। बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठोपाठ काँग्रेसचा आणखी एक बालेकिल्ला ढासळला आहे। सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून भाजपचे देवेंद्र कोटे विजयी झाले आहेत। या मतदारसंघातून प्रणिती शिंदे 3 वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या। मात्र लोकसभेनंतर प्रणिती शिंदे यांचा ॲटिट्यूडच सोलापूर जिल्ह्याला व शहराला उद्ध्वस्त केल्याचा आरोप सध्या होत आहे। प्रणिती शिंदेंचं पहिलं कारण म्हणजे विधानसभेत प्रणिती शिंदेंनी मुस्लिम मोची समाजाला विश्वासात न घेणं, कार्यकर्त्यांची ताळमेळ न ठेवणं, लोकसभेसारखे विधानसभेत प्रचार न करणे, मुस्लिम समाजाला तिकीट न देणं, तुम लोग 2% की मत भी नहीं ले सकते असे म्हणत मुस्लिम नेत्यांचा अपमान करणं, महाविकास आघाडीचा धर्म न पाळणं, खासदार झाल्यापासून आपल्याच विश्वदुनियेत राहणं, मीच सांगेन ती पूर्व दिशा यावर ठाम राहणं, असे एक ना अनेक कारण या विधानसभेत सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला हार मिळाल्याची चर्चा सुरू आहे। मध्य मतदारसंघ हा बहुभाषिक असून मुस्लिम समाज निर्णायक आहे। याशिवाय मोची, साळी, पद्मशाली, लोधी व बौद्ध समाजाचीही भूमिका यावेळी महत्त्वाची आहे। पण काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने मोची, मुस्लिम समाज तसेच महाविकास आघाडीकडून जागा न सोडल्याने माकप कार्यकर्त्यांची नाराजीचा सूर दिसून आला होता। मोची समाजातील 5 माजी नगरसेवकांनी काँग्रेसला हात दाखवून त्याच हातात भाजपचे कमळही घेतलं। तरी देखील ताई ठोस पावले उचलली नाहीये। या मतदारसंघात देवेंद्र कोठेंना मानणारा वर्ग देखील मोठा होता। मात्र ताईंच्या या ॲटिट्यूडमुळेच मध्य मतदारसंघासह सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याची चर्चांना आता उधाण होत आहे। मित्रहो, काँग्रेसला मिळालेल्या या अपयशाबद्दल कोण कारणीभूत आहे, नेमकं काय वाटतं आपल्याला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।